मलबारी विधानसभेतील गिरगाव, केतवाडी, ताडदेव, ग्रँड रोड, वाळकेश्वर या सगळ्या ठिकाणी जे पाण्याची टंचाई येते, महापालिकेतर्फे पाणी मिळत नाहीये गेले 2-2, 3-3 दिवस. आज गिरगाव विभाग असो, इतर विभाग असो, पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात जाणवते. त्या टंचाईवर आज आपण मलबारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे हंडा मोर्चा काढण्यात आला होता टी विभाग कार्यालयाच्या आवारात. त्याच्यानंतर माननीय सहाय्यक आयुक्त यांची आपल्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटी दरम्यान आपले मुद्दे आपण त्यांच्याकडे जोरबसपणे मांडले. तर महापालिकेने आपल्याला असं आश्वासन दिलंय की उद्यापासून 100% सगळीकडे व्यवस्थित पाणी पुरवठा होईल. अगर काही ठिकाणी जर पाणी पुरवठा होत नसेल तर महापालिकेतर्फे तिथे टँकर सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. तसेच या व्यतिरिक्त आपण इतरही विषयांची मांडणी त्यांच्याकडे केली. पण आपला मुख्य मुद्दा होता पाणी प्रश्न. या पाणी प्रश्नावर आता तुर्तास तरी महापालिकेने आपल्याला समाधानकारक उत्तर दिली आहेत. पण या उपर जर विभागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या वतीने जे काय करायचे ते आंदोलन करेल. तसेच त्याचबरोबर आपण त्यांना अजून एक इशारा दिला, जर उद्यापासनं सगळ्या विभागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर विभागामध्ये एकही टँकर, जे प्रायव्हेट टँकर रस्त्यावर फिरतात, विभागामध्ये एकही टँकर रस्त्यावर फिरवून देणार नाही. प्रत्येक टँकरच्या ठिकाणी महापालिका तिथे आपला ताबा घेईल आणि ते पाणी सगळ्या मलबारी विभागातील रहिवाशांना विनामूल्य वाटून देण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे.